नमस्कार श्रोते हो, अमर चित्र यूट्यूब चॅनलवर तुमच्या सर्वांचं स्वागत आहे. आजचा व्हिडिओ म्हणजे तुमच्या सर्व भाविकांसाठी एक महत्त्वपूर्ण व्हिडिओ ठरणार आहे. ज्यांना देवदर्शन करायला खास करून खाटू श्यामला आणि वेगवेगळ्या ठिकाणी जाऊन देवदर्शनासोबत मनशांती मिळवायला आवडतं. आपल्या रोजच्या धकाधकीच्या आयुष्यात थोडा ब्रेक म्हणून फिरायला आवडतं. अशा माझ्या मित्रपरिवारांसाठी महत्त्वाचा व्हिडिओ ठरणार आहे. कुटुंबासोबत देवदर्शन करून आलो. अतिशय छान अनुभव आला. अगदी चांगले शांततेत देवदर्शन सुद्धा झाले. जेवण, खावण, राहणं आणि ट्रॅव्हल इत्यादींचा सर्व खर्च परवडेल असा होता. आणि सोबत जिथे जिथे थांबलो तिथे तिथे बोन फायर, रात्रीचं जेवण, मनोरंजनासाठी ट्रॅव्हल मालकाने केलेल्या सर्व सुखसोयी अत्यंत आल्हाददायक होत्या. तर ट्रॅव्हल कंपनीचे नाव आहे केदारनाथ टूर्स अँड ट्रॅव्हल, जेल रोड, नाशिक येथून. फक्त 8,000 रुपये प्रति सीट घेऊन जेवण, खावण, चांगल्या हॉटेलमध्ये राहणं आणि स्लीपर आरामदायक ट्रॅव्हल इत्यादींसोबत आम्ही तब्बल 12 ठिकाणं फिरलो. त्यातील महत्त्वाचे ठरलेले 6 ठिकाणं होते, पण काही ठिकाणी अंतर कमी असल्यामुळे आम्ही स्वतः जाऊन भेट देऊन आलो. तर आपल्या ट्रिपची सुरुवात झाली ममलेश्वर महादेव आणि ओंकारेश्वर ज्योतिर्लिंगापासून. गर्दी खूप असल्यामुळे दर्शनासाठी थोडा वेळ लागला. ममलेश्वराचे दर्शन झाल्यानंतर आम्ही ओंकारेश्वर ज्योतिर्लिंगाकडे दर्शन घेण्यासाठी पुढे निघालो. ममलेश्वर सुद्धा छोटे ज्योतिर्लिंग म्हणून या ठिकाणी ओळखले जाते. नर्मदा नदीच्या काठाशी असलेले हे दोनही ज्योतिर्लिंग अतिशय सुंदर आहेत. मंदिर परिसर अतिशय सुंदर आहे, शांत आहे. हॉटेलवरून आम्ही ऑटोने ममलेश्वराच्या दर्शनासाठी निघालो. तिथे आल्यानंतर मंदिराच्या बाहेरील परिसरामध्ये ऑटोवाल्याने आम्हाला सोडले आणि तिथून आम्ही ममलेश्वराच्या दर्शनासाठी आलो. भरपूर गर्दी असल्यामुळे त्या ठिकाणी दर्शन घेणं थोडंसं अवघड होतं. ममलेश्वर मंदिराच्या बाहेर पुरातन काळातील अशी ही नंदीची मूर्ती आपल्याला पाहायला मिळते. त्या नंदीला दर्शन घेऊन मग पुढे ममलेश्वर ज्योतिर्लिंगाचं दर्शन घेण्यासाठी लोक जातात. संपूर्ण मंदिर हे दगडात कोरलेले आहे. दगडी बांधकाम आणि आजूबाजूचा परिसर असं अतिशय छान वातावरण या ठिकाणी पाहायला मिळालं. ममलेश्वराचे दर्शन झाल्यानंतर आम्ही ओंकारेश्वर ज्योतिर्लिंगाचे दर्शन घेण्यासाठी पुढे निघालो. नर्मदा नदी ओलांडून पलीकडे मंदिर असल्यामुळे ज्यांना जाण्यासाठी 2 ऑप्शन्स मिळतात. एक तर तुम्ही शेजारी असलेल्या पुलावरून चालत जाऊन, किंवा दुसरं ऑप्शन म्हणजे नावेची मजा घेत साधारण 30 ते 50 रुपये पर सीट देऊन तुम्ही पलीकडे जाऊ शकता. वेळ साधारण सारखाच लागेल, पण दर्शनासाठी शक्यतो पुलावरून पायी जा, म्हणजे दर्शन लवकर होते आणि येताना नावेची मजा घेत या, म्हणजे दोन्ही गोष्टी व्यवस्थित एन्जॉय करता येतील आणि वेळही वाचेल. तर नर्मदा नदी या ठिकाणावरून पलीकडून सुद्धा आपल्याला ओंकारेश्वर मंदिराचे दर्शन होते. पूर्ण ग्राउंड फ्लोअर पासून आपल्याला जवळपास 7 ते 8 मजले भाविकांना
पायी जाण्यासाठी लागतात. दर्शनासाठी तब्बल 4 ते 5 तास आम्हाला लागले. आरतीची वेळ, भाविकांची गर्दी, या सगळ्या गोष्टींमध्ये आम्हाला तब्बल 4 ते 5 तास या ठिकाणी दर्शनासाठी लागले. दर्शन घेऊन आम्ही पुन्हा हॉटेलवर आलो, जिथे राहण्याची सोय ट्रॅव्हल कंपनीने केली होती. तर आता दिवस दुसऱ्या दिवशी सकाळी कालभैरव मंदिर उज्जैन येथे दर्शनासाठी निघालो. शनिवार असल्यामुळे चांगले दर्शन झाले. बाहेर खूप सारी माकडं बघायला मिळाली. त्यांना प्रसाद देऊन आम्ही तिथून मंगलनाथ मंदिर, भुवनेश्वरी पृथ्वी माता मंदिर आणि उज्जैन येथे निघालो. तिथलेही दर्शन घेतले. पृथ्वी मातेचे एकमेव मंदिर तिथे आहे. आजूबाजूचा परिसर खूप छान आहे. तिथे सर्व शांती पूजापाठ केले जातात. दर्शन घेऊन आम्ही 5 महर्षी संदीपानी ऋषी आश्रम उज्जैन येथे आलो. श्री भगवान कृष्ण यांनी 64 विद्यांचे शिक्षण घेतले. सुदामा आणि श्रीकृष्ण या ठिकाणी संपूर्ण विद्या शिकण्यासाठी येथे त्यांनी वास्तव्य केले. त्यांच्या प्रतिमा, वेगवेगळ्या विद्यांची माहिती, त्यावेळी कदाचित घडलेले काही प्रसंग आणि भगवद्गीता आणि मनुष्य जीवनाबद्दलचे सर्व गुपित येथे दाखवण्यात आले आहे. आजूबाजूचा परिसर सुंदर असून शांत आहे. तिथून आम्ही निघालो महाकालेश्वर मंदिर उज्जैन या ठिकाणी. मार्केट फिरल्यानंतर तिथून पुष्करचं वाळवंट पाहायला आणि फिरायला गेलो. एक जुना हिंदी चित्रपट होता करण अर्जुन, त्या चित्रपटाचं शूटिंग जिथे झालं ते मंदिर आम्ही या ठिकाणी बघितलं. तिथे जाता तर आलं नाही, पण वेळ कमी असल्यामुळे आम्ही फक्त वाळवंटाची मजा घेतली आणि तिथून निघालो. नंतर इथून खाटू श्याम जाण्यासाठी निघालो. तिथे पोहोचायला रात्र झाली आणि आराम केल्यानंतर लवकर झोपी गेलो, कारण सकाळी लवकर गेलो तर दर्शन लवकर होईल म्हणून. खूप गर्दी असेल असं वाटलं होतं, म्हणून आम्ही लवकर आवरलं आणि सकाळी लवकर उठून तिकडे जावं म्हणून रात्री लवकरात लवकर आवरण्याचा प्रयत्न केला. सकाळी ब्रह्मदेवाचे दर्शन घेऊन आम्ही पुष्कर मार्केट फिरलो. इथे तुम्ही जर मार्केट फिरला तर कपडे खूप स्वस्त आहेत, छान आहेत.
तर तुम्ही नक्की कपडे मार्केटला भेट द्या. छान छान खादीचे, कॉटनचे कपडे या ठिकाणी खूप कमी दरामध्ये उपलब्ध आहे. सो मार्केट पण खूप छान आहे, मंदिर पण खूप छान आहे, ब्रह्मदेवाचं एकमेव मंदिर.
आता सकाळी लवकर उठून म्हणजे 5 वाजता आम्ही सर्व मंदिराच्या दिशेने निघालो. हॉटेलपासून मंदिरापर्यंत 400 रुपये रिटर्न अशी ऑटो रिक्षा ठरवून सर्वजण निघालो. सकाळी सकाळी ते छान चहा घेतला. तिथल्या श्यामकुंडमध्ये हातपाय धुवून दर्शन घेतले. इतक्या सकाळी सुद्धा बरीच गर्दी इथे पाहायला मिळाली. इथे अंघोळ जर करायला मिळाली तर खूप पवित्र मानले जाते. म्हणजे श्यामकुंडामध्ये इथे अजून एक खाटू श्यामची एक खूप सुंदर मूर्ती पाहायला मिळते आणि एक हनुमानाचं मंदिर सुद्धा या ठिकाणी पाहायला मिळतं. दर्शन घेऊन मग आम्ही पोहोचलो खाटू श्याम बाबांच्या दरबारात. खूप मोठी रांग होती आणि सकाळी 7 वाजेची आरतीसाठी सर्व भाविक थांबले होते. 6:30 पासून आम्ही थांबलो होतो आणि अर्धा ते पाऊण तासात दर्शन झाले. जितक्या जवळच्या लाईनमध्ये आपण उभे राहतो जरा वेळ लागतो, पण तिथून जवळून दर्शन होते. 2 शेड आहेत मोठी मोठी आणि त्यातून पुढे दुसऱ्या शेडमध्ये दर्शनासाठी जाता येते. जाताना असं म्हणतात की गुलाब आणि नारळ सोबत घेऊन जायचं असतं. गुलाब हे खाटू श्याम बाबांना खूप प्रिय आहे, म्हणून जाताना गुलाब आणि एक नारळाला तुमच्या मनातली इच्छा एका कागदावर लिहून त्याची घडी त्या नारळासोबत एका लाल धाग्याने बांधून ते नारळ दरबारात व्हायचे. आणि खूप लोकांचा अनुभव असा आहे की त्यांच्या इच्छा लवकर पूर्ण झाल्या. म्हणून खाटू श्याम बाबांवरची श्रद्धा ही दिवसेंदिवस वाढत चालली आहे. दर्शन झाल्यानंतर थोडा नाश्ता केला आणि पुढच्या प्रवासाला निघालो. सावलिया सेट, भादसोडा, राजस्थान. अतिशय सुंदर असे ठिकाण. हे पण श्रीकृष्णाचे एक रूप आणि वास्तव्य. सुंदर असे मंदिर, सुंदर असा परिसर आणि सुंदर आणि विलोभनीय अशी लोभस मूर्ती सावलिया सेठ यांची. सावलियाजी मंदिर हे राजस्थान राज्यातील चित्तोडगड डिस्ट्रिक्ट येथे असलेले एक प्रसिद्ध हिंदू मंदिर आहे. हे मंदिर श्री सावलिया सेठ यांच्या नावानेही ओळखले जाते. दंतकथेप्रमाणे इसवी सन 1840 साली पोलाराम नावाच्या या गवळ्याला भागुंद विलेज येथील छपरात 3 दिव्य मूर्ती जमिनीत गाडलेल्या असल्याचे स्वप्न पडले. त्या ठिकाणी उत्खनन केल्यावर स्वप्नात दिसल्याप्रमाणे भगवान श्रीकृष्णाच्या 3 सुंदर मूर्ती या ठिकाणावरून मिळाल्या. त्या मूर्तीपैकी एक मूर्ती मांडफिया येथे स्थापित करण्यात आली, दुसरी भादसोडा येथे आणि तिसरी मूर्ती बागुंड गावातील छपरात ज्या ठिकाणी ती सापडली होती त्याच ठिकाणी ठेवण्यात आली. या 3ही ठिकाणी मंदिराचे बांधकाम करण्यात आले आणि ही सर्व मंदिरे एकमेकांच्या जवळ साधारणतः 5 किलोमीटर अंतरावर स्थित आहेत. आणि मग सालासर बालाजी आणि तिथे जवळ असलेले अंजनी मातेचे मंदिर दर्शन घेऊन आम्ही परतीच्या प्रवासासाठी निघालो. अतिशय सुंदर छान अनुभव होता. आणि तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर कोणत्या ठिकाणी तुम्हाला जायची इच्छा आहे कमेंटमध्ये नक्की सांगा. खाटू श्याम बाबा सर्वांच्या इच्छा पूर्ण करतात. फक्त इच्छांना मनापासून लिहित चला, देवासमोर सांगत चला. लवकरच भेटू नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत नमस्कार.